किरण, या ऐश्वर्या हुशार आहे का एकदम? आज आरती माझ्या हातून होईल असं म्हणाली आणि खरंच घडवून आणलं तसं. मॅम ऐका ना, मी काय म्हणते, किरण, हल्ली तू जरा जास्तच म्हणत असतेस असं नाही का वाटत तुला? सॉरी मॅम. इट्स ओके. एनिवे, आज माझा मूड खूप छान आहे. सो बोल. मॅम आता त्या ऐश्वर्या आपल्या बाजूने आल्याच आहेत, पण मग आता आपण त्यांना ऑफिशियली आपल्या टीम मध्ये घेऊया का? हरकत नाही, पण बेसिकली ती याच घरातली आहे ना, वेल एज्युकेटेड आहे, कंपनीत चांगल्या पोझिशनवर आहे, मग तरी सुद्धा ती हे सगळं का करते? म्हणजे तिचा आपल्याला मदत करण्यामागे हेतू काय आहे हे जोपर्यंत क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत तिला जरा लांबच ठेवूया आपण. पण मॅम, तुम्हाला जे हवंय ते मिळवायचं असेल ना, तर आपल्याला त्यांना विश्वासात घ्यावंच लागेल. नाहीतर तुम्ही जे स्वप्न बघताय त्यावर त्या सावलीची नजर आहे, ती ते कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं नाही असं आजतागायत झालेलं नाही, कळलं? मला जे हवं ना ते मी मिळवतेच. छोट्या मोठ्या मिळून आजपर्यंत 10 कंपन्या घशात घातल्यात, मी विसरलीस का? आणि मला हवी असलेली गोष्ट जर मला मिळाली नाही ना, तर त्याचं काय होतं तुला चांगलंच माहिती आहे. अरे सांगितलं ना, ओरडू नको. सगळे माणसं राहतात इकडे, आपल्यासारखी नाही. ओरडणार नाही ना? मला तुला घाबरवायचं नाहीये, मला नाही जमत. आई शपथ, मला नाही जमत. पण काय करणार, तुम्हाला काही सांगत नाही. आता हे ना, हे करून पडलं तर कापलं जाऊ शकतं ना रे. कापलं गेलं कान, नाक, जीभ, काय करणार ते जाऊ दे. हे ना, ह्याचा तुझ्या डोळ्यात अलगद पडला आणि करून डोळा बाहेर आला. काय करणार? ती प्रोफेशनल नाही ना रे. सांगतो तुमच्यावर पालक ठेवायला सांगितलेलं मला. ती कळलं रे राजा माझ्या. कोणी सांगितलेली ते आता सांग मला. तू नको बोलस, मालक ओरडतील ना तुझे. नाव देतो मी, हो फक्त म्हणा. नील मेंदळे, सारंग मेंदळे, नाही. कोण पाहत ठेवायला सांगितली माझ्या? बबलूबाई. बबलूबाई. कोणी कोणी? बबलूबाई. 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 त्याला जाऊन सांग, त्याला जाऊन सांगायचं राजकुमार, नील, ऐश्वर्या आणि त्या सारंगला एक दमडी सुद्धा देणार नाही. काय देणार नाही? दमडी. कोणाला सांगशील? बबलूबाईचा माणूस येतो. अरे देवा, कुठे होतो मी? होत सांग. काय रे, नाही ना? पुढच्या वेळेस असा आगाऊपणा केलास ना, मारून टाकीन.
चला निघा. टाटा. बबलू बाईला सांग. अरे बबलू भाई नेमकं काय करावं तेच कळत नाहीये. शिवानी समोर सगळे कार्ड्स ओपन करावे की नाही, की हळूहळू करू. जर का उद्या जाऊन ती मूर्ख मुलगी शिवानीच्या वर चढ गेली आणि शिवानीचा सारंगमधून इंटरेस्ट संपेल आणि ती निघून जाईल. नाही, शिवानी स्ट्रॉंग आहे, इंटेलिजंट आहे, स्मार्ट आहे. जर ती गेली तर तिच्यासारखी या दोघांना पुरून उरेल अशी भक्कम पार्टनर मला पुन्हा मिळणार नाही. आता बाहेरून पाठिंबा देणं बंद. आता डिरेक्टली जायचं आणि सरळ सरळ पार्टनरशिप बद्दल बोलायचं. तिलोत्तमा जर ऐश्वर्याचं ऐकत असेल ना, तर ह्या घरात ऐश्वर्याच्या शब्दाला सावलीपेक्षा जास्त किंमत आहे, एवढं नक्की. कारण बघ ना, सावलीचा आणि ती मोठी सून अमृता, त्या दोघींचाही विरोध असताना सुद्धा तिलोत्तमाने ऐश्वर्याचं ऐकून मला आरती करायला दिली. म्हणजे ऐश्वर्याचा शब्द महत्वाचा आहे, एवढं नक्की. हो, अगदी बरोबर बोललात मॅम. आज ऐश्वर्यांनी स्वतःला प्रूव्ह सुद्धा केलं. मॅम, मग काय करू? बोलवू का त्यांना? मॅम, बबलू भाई. स्पीकरवर टाक. तुमचा माणूस लय डॅमेज निघाला मॅडम. आधी साधा सरळ वाटला होता, पण त्यानं माझ्याच माणसाला पकडलं. पण तो काही बोलला तर नाही ना? काय बी काळजी करू नका. त्यांना फक्त माझं नाव सांगितलं. त्यांना तुमच्याबद्दल काय बी माहिती नाही हो. पण तो आपला कोण राजकुमार म्हणत होता, ते नील, ऐश्वर्या, सारंगाची काहीतरी नावं घेतली त्यांनी आणि म्हणला की मी जे काय मिळवलंय ते माझ्या हक्काचं मिळवलंय, कुणाला काही दमडी नाही मिळणार. नेमकी काय भानगड आहे हो? ते जाऊ दे, पण आमचं नाव तर नाही ना कळलं. मग झालं तर आता एक काम कर, दुसरा माणूस ठेव पाळतीवर. आणि ऐक, ह्यावेळेस आहे ना जरा हुशार माणूस ठेव. काम नक्की झालं पाहिजे. होय, नक्की. खरंच काय भानगड आहे? असं काय केलंय त्यांनी घरात? ह्या राजकुमारचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, काहीतरी मेजर सिक्रेट आहे त्याचं. शोधायला हवं. मी सांगते गुपित काय आहे ते.